नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12वी नंतरचे करिअर पर्याय बघणार आहोत. यामध्ये पहिला पार्ट जो आहे, ओके, तो बघणार आहोत. तो आहे सायन्स नंतरचे पर्याय. म्हणजे सायन्स असेल, आर्ट्स असेल किंवा कॉमर्स असेल किंवा त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असतील. या पद्धतीने याचे वेगवेगळे पार्ट केलेले आहेत, जे आपल्याला 12वी नंतर पर्यायाच्या काय करतात, वेगवेगळ्या वाटा असतात किंवा वेगवेगळे आपल्याला पर्याय असतात. तर त्यामध्ये बघू शकता तुम्ही की पहिल्यांदा आपण काय बघणार आहे, इंट्रोडक्शन. ओके, म्हणजे 12वी झाल्यानंतर आपल्याला काय काय करता येतं किंवा कोणकोणत्या करिअरच्या वेगवेगळ्या संधी असतात. त्यामध्ये बघा की 12वी नंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. योग्य माहिती नसल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा निर्णय घेतात. आपण सायन्स, कॉमर्स, आर्ट्स आणि स्पर्धा परीक्षा याबद्दल माहिती घेणार आहोत. 12वी सायन्स केल्यानंतर फक्त दोनच पर्याय आहेत, डॉक्टर किंवा इंजिनियर, असं अनेकांना वाटतं. पण ही पूर्णपणे चुकीची माहिती आहे. मित्रांनो, सायन्स विद्यार्थ्यांसाठी मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च असे अनेक पॉवरफुल करिअर ऑप्शन उपलब्ध आहे. ओके, म्हणजे 12वी नंतर तुम्ही जर सायन्स केलं, 12वी सायन्स केलं, तर त्यानंतर तुम्हाला मेडिकल आहे, इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, बायोटेक्नॉलॉजी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला रिसर्च करता येतं. असे खूप सारे पॉवरफुल करिअर ऑप्शन्स हे सायन्स केल्यानंतर उपलब्ध असतात. आपल्याला फक्त काय माहित असतं की 12वी सायन्स केल्यानंतर डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग. पण भरपूर सारे आपल्याकडे काय आहेत, वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, ज्यामध्ये तुम्ही करिअर हे योग्यरित्या चांगल्या पद्धतीने करू शकतो. त्याचबरोबर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व जे पर्याय आहेत वेगवेगळे, ते एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. पहिली आपण बघितलं की मेडिकल फील्ड आहे. ओके, सायन्स केल्यानंतर 11-12वी सायन्स केल्यानंतर कोणती फील्ड असते? मेडिकल फील्ड. ओके, म्हणजे ही सर्वात काय आहे, लोकप्रिय फील्ड आहे. ओके, सर्वात लोकप्रिय करिअर म्हणजे कोणतं आहे? मेडिकल फील्ड आहे. जर तुम्हाला लोकांची सेवा करायची असेल, लोकांचे आरोग्य सुधारवायचे असेल, तर डॉक्टर बनणे हा उत्तम पर्याय आहे. मेडिकलमध्ये अनेक कोर्सेस आहेत. ओके, मेडिकलमध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. MBBS आहे, BDS आहे, BMS आहे, BHMS आहे, नर्सिंग आहे. ओके, एक्सेट्रा, किंवा पुढं फिजिओथेरपी असेल, भरपूर सारे कोर्स आहेत मेडिकल फील्ड. पण लक्षात ठेवा, मेडिकलमध्ये प्रवेश घेण्यासाठी नीट परीक्षा पास करावी लागते. ओके, तुम्हाला डायरेक्टली मेडिकल फील्डला जाता येते का 12वी सायन्स झाल्यानंतर? नाही. तर तुम्हाला काय करावं लागतं त्यासाठी? नीट ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे, जी मेडिकलसाठी घेतली जाते. त्यामध्ये तुमचा चांगला स्कोर यावा लागतो. त्यानंतरच तुम्ही त्या एक्झामसाठी किंवा MBBS असेल, BDS असेल, BMS असेल, नर्सिंग असेल किंवा BHMS असेल, यासाठी तुम्ही पात्र राहता, किंवा फिजिओथेरपी असेल, बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ओके, म्हणजे एक लक्षात घ्या की 12वी झाल्यानंतर जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल, मेडिकल फील्डमध्ये काम करायचं असेल किंवा करिअर बनवायचं असेल, तर तुम्हाला नीट ही एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर 12वी सायन्स झाल्यानंतर दुसरा जो करिअर ऑप्शन आहे तो इंजिनिअरिंग. दुसरा मोठा पर्याय म्हणजे कोणता आहे? इंजिनिअरिंग. जर तुम्हाला टेक्नॉलॉजी, मशीन्स, कम्प्युटर प्रोग्रामिंग आवडत असेल, तर इंजिनिअरिंग तुमच्यासाठी योग्य आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या काय आहेत, फील्ड आहेत. त्यामध्ये मेकॅनिकल असेल, सिव्हिल असेल, कम्प्युटर असेल, इलेक्ट्रिकल असेल, किंवा वेगवेगळ्या आहेत, सॉफ्टवेअर असेल, की वेगवेगळ्या शाखा उपलब्ध आहेत. इंजिनिअरिंगसाठी JEE आणि MHT CET सारख्या परीक्षा द्याव्या लागतात.
ओके, आपण पाठीमागे बघितलं की मेडिकलला जायचं असेल, मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला करिअर बनवायचं असेल, तर तुम्हाला नीट ही एक्झाम द्यावी लागते. त्याचबरोबर इंजिनिअरिंगसाठी तुम्हाला JEE आहे किंवा MHD CET, जसं महाराष्ट्रासाठी MHD CET असते, तसं प्रत्येक राज्यांची वेगवेगळी CET असते, त्या तुम्हाला द्याव्या लागतात. त्याचबरोबर इंजिनिअरिंगला अजून तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर, किंवा या फील्डमध्ये काम करायचं असेल तर 11वी-12वी मध्ये किंवा 12वी मध्ये मोस्टली तुम्हाला मॅथ्स हा ग्रुप असावा लागतो. ओके, हेही लक्षात ठेवायला पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट फील्ड जे आहे 12वी सायन्स नंतर तुम्ही करिअर करू शकता अशी, ती आहे फार्मसी. आता एक खूप महत्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित होणारा पर्याय म्हणजे फार्मसी. ओके, बऱ्याचदा फार्मसीकडे काय केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. दोनच आपल्याला पर्याय माहित असतात, एक मेडिकल फील्ड आणि दुसरं इंजिनिअरिंग. पण तिसरी जी फील्ड आहे फार्मसी, त्याच्याकडे काय होतं, बऱ्याचदा दुर्लक्ष केलं जातं. आता फार्मसी म्हणजे काय? फार्मसी म्हणजे औषध निर्मिती आणि औषध संशोधन. ठीक आहे, म्हणजे फार्मसी म्हणजे काय? औषध निर्मिती करणं किंवा त्यावर संशोधन करणं म्हणजे रिसर्च करणं. त्याचबरोबर फार्मसीमध्ये कोणकोणते कोर्सेस येतात? तर डी फार्मसी, बी फार्मसी आणि एम फार्म, त्याला आपण एम फार्मसी असे म्हणतो. असे कोर्सेस असतात. फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि रिसर्च सायंटिस्ट अशा अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत. जे फार्मसी केल्यानंतर जसं डी फार्म असेल तर तुम्ही मेडिकल ओपन करू शकता किंवा इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊ शकता. बी-कॉम केल्यानंतर सुद्धा तुम्ही मेडिकल ओपन करू शकता, इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता. त्याच्यामध्ये IT इंडस्ट्रीज असतील, काय मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज असतील. ओके, एम-फार्म आहे. बी-फार्म नंतर तुम्ही एम-फार्म करू शकता, मास्टर. त्याच्यामध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत. फार्मॅकॉलॉजी असेल, फार्मास्युटिकल केमिस्ट्री असेल, फार्मास्युटिक्स असेल. ओके, हे सगळे मास्टरचे कोर्सेस आहेत एखाद्या स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये. आता हे केल्यानंतर फार्मसीमध्ये तुम्ही बॅचलर डिग्री घेतली, मास्टर डिग्री घेतली, त्यानंतर तुम्ही ड्रग इन्स्पेक्टरची एक्झाम देऊ शकता. ओके, त्याचबरोबर फार्मासिस्टच्या वेगवेगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये वॅकन्सीज असतात. तिथे तुम्ही त्यांची एक्झाम देऊ शकता. जसं त्याला आपण मराठीमध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणतो, किंवा वेगवेगळ्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकता, किंवा ऍज अ रिसर्च सायंटिस्ट म्हणून पण काम करू शकता. त्याचबरोबर IT मध्ये जसं क्लिनिकल डेटा मॅनेजमेंट असेल, फार्माकोव्हिजिलन्स असेल, त्यानंतर क्लिनिकल ट्रायल्स असेल, मेडिकल कोडिंग असेल, ह्या भरपूर साऱ्या IT सेक्टर मधले सुद्धा संधी फार्मसी केल्यानंतर उपलब्ध आहेत आणि भरपूर साऱ्या जॉब ऑपॉर्च्युनिटी ज्या आहेत त्या फार्मसी फील्डमध्ये आपल्याला बघायला मिळतील. मी स्वतः फार्मसी केलेलं आहे. त्यामुळे या विषयावर तुम्हाला अत्यंत योग्य प्रकारे अ, या क्षेत्रातील करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला सांगू शकतो. खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. त्यानंतर नेक्स्ट फील्ड जी आहे ती बायोटेक्नॉलॉजी, म्हणजे 12वी सायन्स केल्यानंतर तुम्ही अजून कुठे जाऊ शकता, तर बीटेक किंवा सॉरी बायोटेक आपण हे करू शकतो. बायोटेक्नॉलॉजी हे भविष्यातील एक अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. बायोटेक्नॉलॉजीमध्ये जीवशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून नवीन औषधे, लस आणि उपचार विकसित केले जातात. ओके, इथं समजून घ्या, बायोटेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही काय करता किंवा तुम्हाला काय शिकायला मिळतं, तर यामध्ये जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजी. ओके, आणि तंत्रज्ञान, जे नवीन अपडेटेड तंत्रज्ञान आहे यांचा वापर करून तुम्ही काय करू शकता, नवीन औषधे असतील, लस असेल, किंवा एक वेगळ्या प्रकारचा उपचार जो आहे एखाद्या डिसीज वरती, तो तुम्ही काय करू शकता, विकसित करू शकता. जर तुम्हाला रिसर्च आणि लॅबोरेटरी मध्ये काम करायला आवडत असेल, तर बायोटेक्नॉलॉजी हा पर्याय उत्तम आहे. ते कुणासाठी, ज्यांना रिसर्च आवडतो किंवा लॅबोरेटरीमध्ये काम करायला आवडतं, तर त्यांच्यासाठी बायोटेक्नॉलॉजी हा उत्तम पर्याय आहे. जेणेकरून त्यांना व्यवस्थित त्यांचं करिअर बनवता येईल. जसं बायोटेकमध्ये आपण काय करतो बघितलं, की जीवशास्त्र आणि जे काही टेक्नॉलॉजी आहे किंवा बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी
याचा संज्ञक म्हणजेच काय? बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये आपण काय करतो, नवीन औषधे शोधण्यात किंवा लस बनवण्यासाठी किंवा एखादा उपचार विकसित केला जातो. म्हणजे एखादी ट्रीटमेंट जी आहे एखाद्या डिसीज वरती ती विकसित केली जाते. त्याचबरोबर आपण काय म्हटलेलं की रिसर्च अँड लॅबोरेटरी मध्ये ज्यांना काम करायला आवडत असेल ते बायोटेक्नॉलॉजी हा पर्याय निवडू शकतो. त्यानंतर रिसर्च फील्ड. जर तुम्हाला नवीन गोष्टी शोधायला आवडत असेल, प्रयोग करायला आवडत असतील, तर तुम्ही रिसर्च फील्ड मध्ये काम करू शकता. रिसर्च ओरिएंटेड जर तुम्ही असाल तर तुम्हाला रिसर्च फील्डमध्ये काम करता येईल. आता रिसर्चमध्ये काम करायचं असेल तर काय करावं लागेल? त्यासाठी तुम्हाला बॅचलर किंवा आता सध्याच्या घडीला बघितलं तर मोस्टली मास्टर डिग्री असायला पाहिजे तुमच्याकडे. जेणेकरून तुम्ही काय करू शकता? रिसर्चमध्ये काम करू शकता. आता साधं एक्झाम्पल बघायचं झालं तर बी.कॉम झाल्यानंतर एम.कॉम करावं. एम.कॉम केल्यानंतर पी.एच.डी ला ज्यावेळेस तुम्ही अप्लाय करता, तर त्यावेळेस ते रिसर्च वर्क तुम्हाला तिथं करायला भेटतं. जसं मेडिकल रिसर्च असेल, फार्मास्युटिकल रिसर्च असेल, बायोटेक्नॉलॉजी रिसर्च असेल, अशा अनेक क्षेत्रामध्ये सायंटिस्ट बनण्याची संधी तुम्हाला या क्षेत्रातून मिळते. पण तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन हे फार्मसी असेल, बायोटेक असेल किंवा कोणताही बायोशी निगडीत सब्जेक्ट असेल किंवा मॅथ्सशी निगडीत असेल. जसं इंजिनिअरिंग मधून पण तुम्हाला इंजिनिअरिंग केलं तरी रिसर्च फील्डमध्ये तुम्हाला काम करता येतं. अशा भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज हा सायन्स केल्यानंतर तुम्हाला उपलब्ध राहतात. तर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट ऍडव्हाइस आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादी फील्ड निवडता, ओके, ज्यावेळेस एखादी फील्ड निवडता किंवा एखादं करिअर करण्यासाठी तुम्ही निर्णय घेता, ओके, त्यामध्ये काय पाहून निर्णय घ्यायचा हे तर मी तुम्हाला ऍडवाइस करतोय. मित्रांनो, सायन्स निवडताना फक्त इतरांना पाहून निर्णय घेऊ नका. तुमची आवड, क्षमता, मेहनत करण्याची तयारी या गोष्टी सर्वात महत्वाच्या आहेत. हे इम्पॉर्टंट ऍडवाइस आहे जे 12th मध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. हे सायन्स निवडताना फक्त इतरांना पाहून निर्णय घेऊ नका. म्हणजेच एखादा तुमचा मित्र जात असेल म्हणून तुम्ही जाऊ नका किंवा घरचे तुमच्यावरती दबाव आणत असतील ऍडमिशन घेण्यासाठी, ते तुम्ही सायन्स घेऊ नका. शेवटी तुमची आवड, तुमची क्षमता आणि मेहनत करण्याची तुमची तयारी या सर्व गोष्टीचे आकलन करून किंवा गोष्टी समजून घेऊन नंतरच तुम्ही तुमचं जे क्षेत्र आहे ते निवडा. हे सर्वांसाठी काय आहे? एक ऍडवाइस आहे. लक्षात ठेवा, सायन्स हा फक्त एक विषय नाही, तो तुमच्यासाठी अनेक करिअरचे दरवाजे उघडतो. सायन्स हा फक्त एक विषय नाही, तर तो तुमच्यासाठी करिअरचे अनेक दरवाजे उघडतो. ओके, म्हणून सायन्स हा खूप महत्वाचा भाग आहे. पण तुमची क्षमता काय आहे, तुम्ही तुमची आवड काय आहे, हे बघूनच निर्णय घ्या. कारण बाकीचे क्षेत्र पण वाईट नाही. कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, तुमच्यामध्ये जास्त स्किल कशामध्ये आहे, कोणत्या सब्जेक्ट्स मध्ये आहे किंवा तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या आहेत. ओके, या सर्वांचा या सर्वांचं अनालिसिस तुम्ही करा. तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तुमच्यात काय पोटेन्शियल आहे, तुमच्यात काय चांगल्या गोष्टी आहेत, तुमची क्षमता काय आहे, तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. मी एक करिअर काउन्सिलर आहे, जो 10वी किंवा 12वी नंतर अ, एखादा कोर्स निवडण्यासाठी किंवा ऍडमिशन घेण्यासाठी काउन्सिलिंग करत असतो. तर करिअर निवडताना योग्य निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलेलं आहे. तरी आपण आपल्या क्षमता जाणून घ्या. जरी माहीत नसतील तर काउन्सलर मी काउन्सलर आहे. माझ्याकडून तुम्ही त्या क्षमता जाणून घेऊ शकता किंवा तुमच्यातल्या ज्या काही क्वालिटीज आहेत, ते माझ्यामार्फत तुम्हाला समजू शकतात. वेगवेगळ्या टेस्ट मार्फत आणि त्यानंतर तुम्ही काय करू शकता? योग्य निर्णय घेऊ शकता. कुठलाच निर्णय हा वाईट नसतो. त्यासाठी आपण आधी तयार आहो का? किंवा तयार आहोत का? हे पाहिलं पाहिजे.
आणि नंतरच तो निर्णय घेणं आपल्यासाठी योग्य राहील. तर सायन्स हा फक्त एक विषय नाही, तर तुमच्यासाठी काय आहे, त्याने करिअरचे दरवाजे उघडतो. फक्त योग्य माहिती घ्या, योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा. धन्यवाद. कमेंटमध्ये लिहा, तुम्हाला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे? हा एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. तुम्हाला कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे? जसं डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट की सायंटिस्ट? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि करिअर गायडन्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.